हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू लेट्स लर्न. सो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट ऑन द बेसिस ऑफ डी ब्रोगली हायपोथिस. मीन्स डी ब्रोगली या सायंटिस्टने जे हायपोथिस दिलेलं होतं, जे स्टेटमेंट दिलेलं होतं, तर ते बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट सोबत कसं रिलेट केलं जातं. ओके, सो बेसिकली व्हॉट इज द सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. सेकंड पॉस्ट्युलेट जर कोणाला आठवत असेल तर मी आपल्या पॉस्ट्युलेट्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बेसिकली the radius of orbit of an electron can only take certain fixed values such that angular momentum of electron in this orbit is an integral multiple of h divided by 2 pi, h being the Planck constant. So basically it's okay. नसेल आठवत तर मी पुन्हा रिपीट करते, डोंट वरी. सो ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन तुमचा इथे रिव्हॉल्व्ह होतोय, जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो बेसिकली, तर रिव्हॉल्व झाल्यामुळे त्याला कोणतं अँग्युलर मोमेंटम मिळते. अँड दॅट अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू प्लँक कॉन्स्टंट इंटिग्रल मल्टिपल मीन्स n. So n can be is equals to 1, 2, 3 like this. Integral multiple of h divided by 2 pi. So h is nothing but a Planck constant. Okay, and angular momentum, as you know, L is equals to m v/r. So basically इथे angular momentum है, means r means radius of the orbit, v means velocity, and m means mass of the electron. So this we can write it as mvr. Okay, this is the second postulate of Bohr's model, if you remember. So हा जो second postulate आहे, हा डी ब्रॉगली ज्या सायंटिस्टने कसा स्टेटमेंट केला आहे, मीन्स सेकंड पॉस्ट्युलेट वर एक्सप्लेनेशन कशा प्रकारे दिलंय आपण हे या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. ओके, लेट्स सी. सो बेसिकली डी ब्रॉगली हायपोथेसिस काय सांगतो की जर सपोज इथे काय आहे, जर सपोज मी एखाद्या इथे एक इलेक्ट्रॉन घेतला, एक इलेक्ट्रॉनच्या ऐवजी तुम्ही असं म्हणा की एक बॉल घेतला आणि त्याला मी एका दिशेत फेकते. ठीक आहे, एका दिशेत माझा बॉल चाललाय, एका दिशेत मी त्याला फेकते. तर बेसिकली बघा त्याची मोमेंटम कशी आहे, लाईक दिस इज द मोमेंटम of that particular. So we will indicate by p. Let's indicate it by p. आणि ह्या बॉलचं जर जे काही मास असेल ते आपण इंडिकेट करतोय m ने. ठीक आहे, सो याची मी मोमेंटम दाखवते. पण जेव्हा हा मूव्ह होतो, ठीक आहे, हा जेव्हा एका डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो तर त्याच्यासोबत मॅटर वेव्स या असोसिएटेड असतात. काय असोसिएट असतात? मॅटर वेव्स, लाईक दिस. मॅटर वेव्स या असोसिएटेड असतात. हा पार्टिकल जेव्हा डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय तर त्याच्यासोबत लाईक दिस मॅटर वेव्स असोसिएटेड असतात. सो हे बेसिकली डी ब्रॉगली या सायंटिस्टने त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं होतं की कोणताही पार्टिकल एका डायरेक्शन मध्ये एक मोमेंटम मध्ये जातोय तर त्याच्यासोबत असोसिएटेड असतात मॅटर वेव्स. ठीक आहे, सो हे स्टेटमेंट आपलं बोहर्स मॉड्युलेटच्या सेकंड पॉस्ट्युलेट सोबत कसं रिलेट होतं ते आपण बघणार आहोत बेसिकली. So lambda is equals to h divided by p. n, pn means momentum of the electron in the nth orbit. n आपण कशासाठी इंडिकेट करतो? nth orbit साठी. So p is basically momentum and h is nothing but a Planck constant. आणि हा जितका मूवमेंट होतोय, तर ज्या डिस्टन्स मध्ये हा मूव्ह होतोय तर तो आहे तुमचा लॅम्बडा. ठीक आहे, दिस इज युअर लॅम्बडा. दिस इज अ वेवलेंथ. लॅम्बडा इज नथिंग बट अ वेवलेंथ. Lambda is equals to wavelength. ओके, सो या मोमेंटम मध्ये हा इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय. सो आपण असं म्हणू शकतो डी ब्रॉगली हायपोथेसिसच्या हिशोबाने की लॅम्बडा इज इक्वल्स टू प्लँक कॉन्स्टंट डिवायडेड बाय मोमेंटम. सो मोमेंटम साठी तो तुम्हाला माहितीच आहे फॉर्म्युला. जर लिनियर मोमेंटम असेल इथे, लाईक लिनियर मोमेंटम असेल, तर लिनियर मोमेंटम साठी आपण नेहमी काय घेतो? लिनियर मोमेंटम साठी मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड व्हेलॉसिटी. सो तो ज्या स्पीडने तिथे मूव्ह होतोय त्याला आपण मल्टिप्लाय करतो. ओके, सो त्याच्यामुळे मी इथे असं रिप्रेस करू शकते, लॅम्बडा इज इक्वल्स टू h डिवायडेड बाय m v n. दॅट इज इक्वल्स टू h डिवायडेड बाय p n. मी फक्त आणि फक्त इथे जे मोमेंटम आहे त्याला m v n ने रिप्लेस केलं. ओके, सो बेसिकली मी तुम्हाला आता हे तर झालं लिनियर मोमेंटम साठी. तर नेमकं ऑर्बिटल मोमेंटम मध्ये काय होतं, नेमकं सर्क्युलर मध्ये जेव्हा आपला इलेक्ट्रॉन मूव्ह होतो
तर तो कशा प्रकारे होतो हे मी एक्सप्लेन करणार आहे. सपोज समजून घ्या की मी एक रस्सी घेतली आणि त्याला दोन्ही याला असं ओढलं, ठीक आहे, अशा प्रकारे स्ट्रेच केलं. आता मला सांगा ही रस्सी मी अशा दोन्ही प्रकारे स्ट्रेच केलेली आहे, ठीक आहे. आता मला सांगा जर सपोज मला वेव्स क्रिएट करायचे तर मी वेव्स कशा प्रकारे क्रिएट करू शकते. इथे एक म्हणजे अशी करू शकते, सॅक करून लाईक वरती पकडून, किंवा लाईक दिस ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. हा, एक तर अशी करू शकते नाहीतर अशी करू शकते, हो की नाही. सो बेसिकली दोन टाइप मध्ये मी इथे वेव्ह करू शकते. अजून एक आहे, जर सपोज मी ह्या दोरीला मध्ये अटॅच केलं, मध्ये एखाद्या खिळ्याने अटॅच केलं, ठोकून ठेवलं आणि हा वरचा भाग वरती ओढला आणि खालचा भाग खाली ओढला, तर ही एक वेव्ह झाली माझी तयार. त्याच्यानंतर जर मी याचं अपोजिट केलं तर अशी ही एक वेव्ह झाली. म्हणजे ही आणि ही मी दोन वेव्ह तयार करू शकते एका स्ट्रिंगने, ठीक आहे. कळतंय तुम्हाला? एका स्ट्रिंगने एक दोरीला घेतलं आणि त्याला मधून फक्त वरती ओढलंय, तर इथे माझं कसं सायनोसायडल वेव्ह तयार झालेली आहे. सो बेसिकली या डिस्टन्सला मी लॅम्बडा म्हणते, ठीक आहे. लाईक दिस इज द लॅम्बडा. म्हणजे जिथे तुमची वेव्ह तयार झालेली आहे त्या डिस्टन्सला मी लॅम्बडा म्हटलं. आता जर सपोज मी कन्सिडर केलं की सर्क्युलर ही जी तार आहे, ही स्ट्रिंग आहे, जसं मी दोरी याच्यात भरून स्ट्रेट पकडलेली होती. आता मी काय केलं, सर्क्युलर पाथ घेतला, दोरीचाच सर्क्युलर पाथ घेतला असं समजते, ठीक आहे. सो तेव्हा माझं कशा प्रकारे तयार होईल, ठीक आहे. जर मी सर्क्युलर पाथ घेतला तर तेव्हा माझ्या वेव्स कशा प्रकारे तयार होईल. तर बेसिकली लाईक दिस. ओके, वेट अ सेकंड. सो बेसिकली जर मी इथे वेव्ह तयार केली तर वेव्ह कशा प्रकारे तयार होईल माझी, लाईक दिस. सी, ही झाली एक वेव्ह तयार झाली जसं मी इथे तयार करत होते. ओके, इन द सेम वे दुसरी वेव्ह अशा प्रकारे ही झाली माझी दुसरी वेव्ह तयार झाली इथे. अँड देन थर्ड वेव्ह अगेन. ओके, लाईक दिस. बट ही काय होते इथे एंड नाही होते. मीन्स इथे काय होते, तिला एंड व्हायला अजून एक सेगमेंट लागतोय. मीन्स जिथून ती स्टार्ट झाली होती तिथून ती वेव्हफॉर्म कम्प्लीट एंड नाही होते. सो ही फिगर कन्सिडर केली जाईल का, नाही, ठीक आहे. आता सपोज मी अजून एक फॉर्मेशन करून दाखवते. ओके, सो बेसिकली एक अशाही प्रकारे वेव्हफॉर्म तयार होऊ शकते माझी, ठीक आहे. मी बस वेव्हफॉर्मचं फॉर्मेशन तयार करून दाखवते तुम्हाला की कोणकोणत्या प्रकारे माझ्या वेव्हफॉर्म्स तयार होऊ शकतात. ओके, अजून एक फॉर्मेशन होऊ शकतं लाईक दिस. जसं की मी इथे गेलो होतं, या एका स्ट्रेट दोरीपासून वेगवेगळ्या वेव्स तयार केल्या होत्या. सिम्पली इथेही तसंच करते. आता दोरी फक्त काय आहे, सर्क्युलर मध्ये कनेक्टेड आहे. आणि आता सपोज असं समजून घे की वेगवेगळ्या ठिकाणी मी खिळे ठोकलेले आहेत आणि देन त्यांना स्ट्रेच करते इन अँड आउट एक वेव्ह तयार करण्यासाठी, ठीक आहे, लाईक दिस. सो मी इथे वेव्ह तयार केली. जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर बघा इथे, बघा व्यवस्थित बघा, ही डायग्राम करेक्ट नाहीये कारण इथे कंप्लीट वेव्हफॉर्म तयार होते का तुमची, नाही. आता या डायग्राम मध्ये बघा, एक वेव्हफॉर्म ही तयार झाली. ओके, त्याच्यानंतर दुसरी वेव्हफॉर्म ही तयार झाली. त्याच्यानंतर तिसरी वेव्हफॉर्म ही तयार झाली आणि त्याच्यानंतर चौथी वेव्हफॉर्म ही तयार झाली. मीन्स इथे बेसिकली किती वेव्हफॉर्म्स तयार झाल्या, 4. आणि ही कशी आहे, करेक्ट आहे. ही याला आपण घेऊ शकतो की इथे वेव्हफॉर्मचं फॉर्मेशन करेक्ट झालेलं आहे. मीन्स इथे जो पण ऑब्जेक्ट अँग्युलर मोमेंटम मध्ये फिरतोय त्याच्या ज्या मॅटर वेव्हज आहेत त्यांचं फॉर्मेशन इथे व्यवस्थित झालेलं आहे. ते किती मॅटर वेव्हज आहेत इथे, 4 मॅटर वेव्हज आहेत, ठीक आहे. अगेन इथे बघा, इथे किती आहे, फर्स्ट, ही झाली तुमची फर्स्ट वेव्हफॉर्म तयार. त्याच्यानंतर ही झाली तुमची थर्ड and this one is your second and this one is your third. So इथे किती वेव्हफॉर्म तयार झाले, 3. So this is also correct formation of matter waves if the object is rotating, revolving in the angular momentum. जर सपोज ऑब्जेक्ट हा अँग्युलर मोमेंटम मध्ये रोटेट होतोय तर त्याच्यामुळे ज्या मॅटर वेव्स तयार होतात त्यांचं जे फॉर्मेशन होतं ते करेक्ट झालेलं आहे इथे. सो फोर्थ आणि थर्ड हे तिन्ही सेम आहे. सो मीन्स जर सपोज मी असं कन्सिडर केलं, ठीक आहे,
जर सपोज मी असं कन्सिडर करते की इथे काय कन्सिडर केलं होतं, एक वेव्ह साठी लॅम्बडा, तर इथे एका वेव्ह साठी किती राहील, हा एक लॅम्बडा राहील. ठीक आहे. देन सेकंड वेव्ह साठी हा लॅम्बडा राहील, थर्ड वेव्ह साठी हा लॅम्बडा राहील. अगेन इथे एका वेव्ह साठी हा एक लॅम्बडा, देन सेकंड, and then third. Okay, and then this one is the fourth one. So basically इथे किती लॅम्बडा आहेत, 3, इथे किती लॅम्बडा आहेत, 4. सो हे कशाने कळालं तुम्हाला की इथे नंबर ऑफ वेव्ह फॉर्म्स किती आहेत, एन किती आहे, 3. त्याच्यामुळे इथे किती लॅम्बडा आहेत, मीन्स इथे किती डिस्टन्स मध्ये डिवाइड झालेले आहेत, 3. ओके, सो हियर n इज इक्वल्स टू 3 and here n इज इक्वल्स टू 4. आता कळालं की जेव्हा तुमचा इलेक्ट्रॉन अँग्युलर मोमेंटम मध्ये मूव्ह होतो तर बेसिकली त्याच्यासोबत ज्या असोसिएटेड वेव्हज असतात, मॅटर वेव्हज असतात, त्या अशा प्रकारे असतात. आणि डी ब्रॉग्ली हायपोथेसिस जे होतं ते हेच सांगत होतं की कोणताही ऑब्जेक्ट हा मूव्ह होतोय तर तो एका मोमेंटम मध्ये मूव्ह होतो, तर त्याच्यासोबत ज्या मॅटर वेव्हज या असोसिएटेड असतात. ठीक आहे. आता हा बोहर्सच्या सेकंड मॉड्युलेट सोबत कसं काय रिलेटेबल आहे, मीन्स सेकंड पॉस्ट्युलेट सोबत, बोहर्सच्या सेकंड पॉस्ट्युलेट सोबत रिलेटेबल कसं काय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आय होप तुम्हाला बेसिक्स कळाले असतील. ठीक आहे. तर इथे मी गेस करते, लाईक इथे मी घेतलेले आहेत 3 ऑर्बिट्स घेतलेले आहे. ठीक आहे. आणि हा माझा इलेक्ट्रॉन आहे इथे. सो मी बेसिकली इथे काय सांगते की हा फर्स्ट n इज इक्वल्स टू फर्स्ट, हा n इज इक्वल्स टू फर्स्ट, याचा अर्थ काय की इथे एकच सिंगल वेव्हफॉर्म असोसिएटेड करते. ही काय झाली, एक सिंगल वेव्हफॉर्म झाली. आता मी सेकंड घेतलं, n इज इक्वल्स टू 2, मीन्स इथे किती 2 वेव्हफॉर्म्स येतील. फर्स्ट, सेकंड, फर्स्ट वेव्हफॉर्म and this one is the second waveform, like this. या किती वेव्हफॉर्म झाले बघा, इथून इथपर्यंत एक, आणि अगेन इथून अशा प्रकारे ही दुसरी वेव्हफॉर्म. ठीक आहे. and then n is equals to 3, मीन्स आता या लास्ट ऑर्बिट मध्ये किती वेव्हफॉर्म्स राहू शकतात, 3. 1, फर्स्ट वन लाईक दिस, त्याच्यानंतर सेकंड वन, and after this third one. So इथे n equals to काय आहे, 3. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला डी ब्रॉग्ली हायपोथेसिसच्या याच्यावरून स्टेटमेंटवरून काय मिळालेलं होतं, लॅम्बडा इज इक्वल्स टू h डिवायडेड बाय pn. h इज नथिंग बट अ प्लँक कॉन्स्टंट, pn इज नथिंग बट अ मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. अँड ॲज वी नो दॅट मोमेंटम कसं काढतो आपण, मास ऑफ दॅट मॅटर अँड व्हेलॉसिटी, मास ऑफ द मॅटर अँड व्हेलॉसिटी. बट हियर हे कशासाठी आहे, लिनियर साठी. ठीक आहे. हे कशासाठी आहे, नेहमी लिनियर साठी. बट इथे मोमेंटम कसं होत आहे, सर्क्युलर मध्ये होत आहे. कसं होत आहे, सर्क्युलर मध्ये होत आहे. तर म्हणून आपण इथे रेडियस घेऊया. ठीक आहे. जर सपोज मी फर्स्ट ऑर्बिटशी डील करते तर n इज इक्वल्स टू काय राहील, 1, कारण मी रेडियस ऑफ द फर्स्ट ऑर्बिट घेते. आणि इथे n इक्वल्स टू 1 राहील कारण इथे वेव्हफॉर्म किती तयार झाली आहे, 1, h डिवायडेड बाय m v, and vn इज द वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. इथे काही चेंज होणार नाही. ओके. जर सपोज मी सेकंड ऑर्बिट साठी घेते तर n इक्वल्स टू काय येईल, 2 पाय rn ॲज इट इज. अँड आता रेडियस कोणती येईल, ही फर्स्ट ऑर्बिटची रेडियस झाली, इट मीन्स r1. ओके. देन सेकंड ऑर्बिटची रेडियस काय येईल, लाईक दिस वन, दिस इज r2. अँड देन थर्ड ऑर्बिटची रेडियस काय येईल, थर्ड ऑर्बिटची रेडियस बेसिकली ही येईल, r3, लाईक दिस. ओके. सो त्याच्यामुळे, आणि आपल्याला तुम्हाला आठवत आहे मी एकदम स्टार्टिंगला सेकंड स्लाइड वरती सांगितलं होतं, बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट काय सांगतं, अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू, इथे इज इक्वल्स टू h डिवायडेड बाय 2 पाय, h डिवायडेड बाय 2 पाय. अँड मल्टिपल, इथे काय होतं आपल्याला, इंटिग्रल होतं, मल्टिपल इंटिग्रल इनटू h डिवायडेड बाय 2 पाय. आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं होतं.
आणि आता आपल्याला काय इक्वेशन मिळत आहे की अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू 2 पाय आर एन इज इक्वल्स टू एन एच डिवायडेड बाय पी. सो पी इज द लिनियर मोमेंटम. सो हियर पी इज द लिनियर मोमेंटम. ओके. सो हे स्टेटमेंट कुठून आलं हे मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगते. 2 पाय आर एन इज इक्वल्स टू एन एच डिवायडेड बाय एम व्ही. सो बेसिकली डी ब्रॉग्ली सजेस्टेड दॅट, मीन्स डी ब्रॉग्लीने काय सजेस्ट केलं होतं, instead of considering the orbiting electron inside an atom as a particle, they should be viewed as a standing wave. मीन्स आपण काय बघितलेलं होतं आतापर्यंत की इलेक्ट्रॉन लाईक ऑर्बिट आहे आपली, वेट अ सेकंड, ऑर्बिट आहे आणि ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि तो एका अँग्युलर मोमेंटम मध्ये अशा प्रकारे रोटेट होतोय. बट इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग लाईक दॅट वी शुड व्ह्यूड इट ॲज अ स्टँडिंग वेव्स. जसं की मी तुम्हाला आत्ता वेव्स काढून दाखवल्या की जितक्या नंबर ऑफ ऑर्बिट्समध्ये तितक्या तशा प्रकारे त्या वेव्स बनवतात. सो कारण अँग्युलर मोमेंटम मध्ये असलेला कोणताही ऑब्जेक्ट, लिनियर मोमेंटम किंवा अँग्युलर मोमेंटम मध्ये असलेला कोणताही ऑब्जेक्ट त्याच्यासोबत काय असोसिएट करतात, मॅटर वेव्स असोसिएटेड करतात. म्हणून तो डायरेक्टली असं कन्सिडर केल्यापेक्षा, फक्त त्याची अशा प्रकारे मोमेंटम कन्सिडर केल्यापेक्षा तो एका वेव्स मध्ये मोमेंटम करतोय असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके. ऑल्सो द लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन शुड बी अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ इट्स वेवलेंथ. सो बेसिकली जी लेंथ राहील, ही जी लेंथ राहील ना, ही लेंथ राहील या ऑर्बिटची. सो मला सांगा ही लेंथ जर मला मेजर करायची तर म्हणजे मी काय मेजर करते, सर्कम्फेरन्स ऑफ द सर्कल. ठीक आहे, सर्कम्फेरन्स ऑफ द सर्कल. सो सर्कम्फेरन्स ऑफ द सर्कल काय येतो तुमचा, 2 पाय आर, हो की नाही. आणि इथे रेडियस कोणती राहील की रेडियस माझी त्या nth ऑर्बिट सोबत जी असोसिएट होती ती. तर बेसिकली nth ऑर्बिट सोबत जर घेतली तर फर्स्ट ऑर्बिट साठी जशी R1, R2, R3, तर इथे काय येईल मग Rn, म्हणजे ती त्या पर्टिक्युलर nth ऑर्बिट सोबत येते. इज इक्वल्स टू, ठीक आहे, द लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन, मीन्स ह्या ऑर्बिटची जी लेंथ आहे दॅट इज इक्वल्स टू सर्कम्फेरन्स. ही काय झाली याची लेंथ. ठीक आहे, लेंथ ऑफ द ऑर्बिट is equal to, should be equal to an integral multiple of means n into lambda. हे डी ब्रॉग्लीच्या आपल्याला हायपोथेसिस वरून कळालं. आता याचा आणि जे बोहर्स ॲटॉमिक सेकंड मॉडेल आहे, सेकंड पॉस्ट्युलेट आहे, त्याचं रिलेशन कसं आहे हे बघू. सो नाउ द लाईक हे फक्त सांगितलेलं आहे, लाईक मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केले. नाउ द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द इलेक्ट्रॉन इन अ वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन इन द nth ऑर्बिट ऑफ अ रेडियस Rn इज इक्वल्स टू 2 पाय. मीन्स हा जो इलेक्ट्रॉन राहील, बेसिकली कन्सिडर करा की हा इलेक्ट्रॉन आहे आणि हा इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. तो हा किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल म्हणजे काय, सर्कम्फेरन्स ऑफ द सर्कल, सर्कम्फेरन्स ऑफ द ऑर्बिट. ठीक आहे, it should be 2 pi r and it should be integral multiple of wavelength, that means n lambda. आणि आपण काढलं होतं बघा मागच्या याच्यात, लाईक मागच्या याच्यात आपण काय काढलं होतं, लॅम्बडा इज इक्वल्स टू, आपण मागच्या याच्यात काय काढलं होतं, लॅम्बडा इज, सो आपण बघितलं होतं मागच्या स्लाइड मध्ये लॅम्बडा इज इक्वल्स टू h डिवायडेड बाय p. सो p इज द मोमेंटम. ओके, आणि मोमेंटम आपण कशी काढतो, h डिवायडेड बाय मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट मल्टिप्लाइड बाय वेलोसिटी. ओके. सो बेसिकली मी हा जो आहे इथे h डिवायडेड बाय p इथे बेसिकली रिप्लेस केला, n इंटू h डिवायडेड बाय p, लाईक दिस 2 पाय आर एन. ॲज इट इज कॉपी करते मी. सो 2 पाय आर एन इज इक्वल्स टू n h डिवायडेड बाय p. ओके. सो p साठी फॉर्म्युला काय येईल माझा, n h डिवायडेड बाय 2 पाय आर एन. आणि जर हा कशासाठी आला, मोमेंटम साठी, हा कशासाठी आला, मोमेंटम साठी. आणि ही कोणती मोमेंटम मिळाली आपल्याला, लाईक जो अँग्युलर मोमेंटम मध्ये आपला इलेक्ट्रॉन आहे, जो लिनियर मोमेंटम मध्ये इथे रोटेट होतोय, ती मोमेंटम मिळाली. आणि जर सपोज आर एन ला मी इकडे मल्टिप्लाय केलं, p इंटू आर एन इज इक्वल्स टू एन एच डिवायडेड बाय 2 पाय. मला सांगा मोमेंटम साठी मी काय सांगितलं होतं, लिनियर मोमेंटम साठी फॉर्म्युला काय तुमचा, ही आपल्याला लिनियर मोमेंटम मिळाली
लिनियर मोमेंटम मीन्स मास ऑफ द ऑब्जेक्ट, आणि इथे काय बघतोय आपण, इलेक्ट्रॉन मीन्स मास ऑफ द इलेक्ट्रॉन मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. सो मी इथे ॲज इट इज या गोष्टी पुट करते, मास ऑफ द ऑब्जेक्ट velocity into Rn is equals to nh divided by 2 pi. And if you remember, this is nothing but a Bohr's second postulate. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण डी ब्रॉग्लीच्या हायपोथेसिस वरून बोहरचं जे सेकंड पॉस्ट्युलेट आहे ते डिराईव्ह करू शकतो. मीन्स इथे फक्त डी ब्रॉग्ली या सायंटिस्टने बोहरचं जे सेकंड पॉस्ट्युलेट होतं त्याला प्रूफ करून दिलेलं होतं की हे बरोबर आहे. ठीक आहे. बोहर्सने जे पण सेकंड पॉस्ट्युलेट सांगितलं होतं की अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट डिवायडेड बाय 2 पाय. तर इथे याला डी ब्रॉग्लीच्या हायपोथेसिस वरून रिलेट करून डिराईव्ह केल्या गेलेलं आहे. सो आय होप तुम्हाला डेरिवेशन कळालं असेल. ओके, लेट्स सी इन द नेक्स्ट लेक्चर.